पाहिलं तर रातों के कातिल म्हणून ज्यांची ओळख आहे आरसीसी पेठ जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। मंचावरती तुम्ही पाहता टेलिव्हिजन स्क्रीनवरती अगदी आमच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा शिवाजीदादा पाटील, माजी सरपंच उसाटणे, हेमंत शेठ मडवी, त्यासोबत सातसाईचे प्रोप्रायटर आमचे हिरामन शेठ पाटील आणि बाबू शाह सर देखील बघा तिथे काहीतरी चर्चा सुरू आहे कारण स्पर्धा आपली दमदार आहे। जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय सरपंच चषक 2025। बामालीचे आमचे कैलासदादा पावशे यांना देखील विनंती करेन, एक दर्जेदार पॅकर आहेत आणि जेव्हा जेव्हा सातपाटी पालघर संघ परिसरामध्ये येतो तेव्हा त्यांना अगदी पुरस्कृत ते करतात। कैलासदादा पावशे बामाली यांना विनंती असेल की आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सातपाटी पालघर संघ आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज। वारंवार सूचना दिल्या जातात आयोजकांच्या, सातपाटी पालघर संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या। तुझ्या दरबारी साई बाबा भक्त चला फलंदाज पाठवून द्या, सोहेल बंटी चला लवकर। विवेकदादा जोशी यांना विनंती असेल की आपण मंचावरती या, स्वागत आहे आपलं। आणि आरसीसी पेठ संघ जेव्हा जेव्हा क्रीडांगणामध्ये उतरतो ॲज अ मेंटॉर ते मागे असतात। सोहेल बंटी चला लवकर प्लीज। मॅचला देखील आपण काही क्षणात सुरुवात करतो। ओमी डीजे ओमी पाहतात ओएस साऊंड, अगदी भोजनाची वेळ झालेली आहे। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक उसाटणे 2025 चा दैदिप्यमान थरार आपण अनुभवतोय मैदानावरती। शैलेशदादा पाटील अंजूर एन्जॉय करतात ही मॅच, भरपूर साऱ्या शुभेच्छा ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून ते देखील आम्हाला देत आहेत, स्वागत आहे आपलं। बामालीचे यशस्वी पुरस्कर्ते नेहमी जेव्हा आपण पाहिलं तर सातपाटी पालघर संघ या परिसरात येतो त्यांना पुरस्कृत करतात। बामालीचे यशस्वी उद्योजक यशस्वी पुरस्कर्ते कैलास शेठ पावशे बामाली यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। मॅच नंबर 2 पहिल्या फेरीतील दुसरा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होतोय। जबरदस्त मॅच होईल त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये, कोणाची स्पर्धा नसावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये नेहमी असावी। आणि आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे दोन दादा संघ एकमेकांच्या समोर, एका बाजूला आपण पाहतोय ज्या संघाने सलग 2 पर्व या स्पर्धेचं गाजवलंय, दूरवरचा प्रवास करून नेहमी येतो आणि काही ना काही बक्षीस घेऊन जातो, अशी या संघाची ओळख झाली आहे, तो अर्थातच सातपाटी पालघर। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण करतोय या महत्वपूर्ण मॅचला सुरुवात। विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। सातपाटी पालघर संघाला 2 धाबांची पेनल्टी आहे
कारण संघ वेळेवरती पोहोचलेला नाहीये. यापूर्वी देखील श्लोक 11 चेंज द गेम वडवली बला 2 धावांची पेनल्टी आम्ही दिली होती. कारण ही स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा झाली, अल्पावधीमध्ये लोकप्रियता प्राप्त केलेली स्पर्धा म्हणजे VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025. 2 धावांची पेनल्टी सातपाटी पालघरला. पहिला डाव संपल्याच्या नंतर पेठ संघाच्या खात्यामध्ये आम्ही ऍड करू. माझ्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग इन वरती बायकर मॅन ऑफ पेठ बंटी जोशी. पहिलाच बॉल लो फुल टॉस, कॅचची शक्यता आहे. ओव्हर एफर्ट, काय जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. दिशान मात्रेला आपण तिथे ऍक्शन रिप्ले सुजल अगदी पाहण्याजोगा असेल. ऑनलाईन प्रेक्षक देखील वाट पाहतात कधी ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. आणि यस टेलिव्हिजन स्क्रीन वरती लो फुल टॉस पायांवरती होता, ऑन साइडला बंटीनं वळवला. वॉट एफर्ट, वॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट. काय ते प्रयत्न, काय झोकून दिलं स्वतःला. जेव्हा गावाच्या नावाची टी शर्ट अंगावरती परिधान करतो ना एखादा खेळाडू, तेव्हा असे एफर्ट्स प्रत्येक खेळाडू लावतो. ती जिद्द मनामध्ये असते आणि त्या जिद्दीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये जबरदस्त एफर्ट लावले ते फिल्डर आपण पाहतोय दिशान मात्रेनं. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 रन मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे मात्र आपण पाहतोय टोटल 2 धावा धावफलकावरती. शांत आणि संयमी सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय. विवेक जोशी एकदम एन्जॉय करतात मॅच, त्यांच्या शुभेच्छा आहेत. बंटी जोशी आणि सोहेल शेखला आपण पाहिलं तर सिंगल सुरुवात करतात. 2 धावा धावफलकावरती. सुजल भोईल कंट्रोल रूम मध्ये प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर आहे. ओ बॅटची मोठी आहे. मागे फिल्डर तैनात आहेत. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तैनात. चांगला झेल टिपलाय. विकेटचं बटन फलंदाज बाद. जबरदस्त झेल आपण पाहतोय. शॉर्ट थर्डला आपण पाहिलं तर करण मेहर तिथे उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची चूक त्यांनी केली नाहीये. आणि हिरामन शेठ पाटील उसाटणे सातसाई सरकार अगदी आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत नेहमीच मंचावरती असतात आमचे सर्व मुख्य आयोजक. पण कॉमेंट्री पॅनल साठी आता आपण पाहिलं तर हिरामन शेठ पाटील सातसाई उसाटणे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. दादांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. विकेट मिळाले. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना बंटी जोशीच्या स्वरूपात RCC पेठ या संघाला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती नमित पगडेला आपण पाहतोय. मला स्पर्धा आठवते केंद्रीय मंत्रीची. ना सोहेल शेख ना बंटी जोशी तरी देखील बाजी मारली होती या संघानं. मला वाटतं टॉप 12 मध्ये. काय जबरदस्त खेळ केला होता. भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षा होतोय पण प्रत्येकाच्या शुभेच्छा देणं शक्य नाहीये. सुरेश भोईर, विशू भोईर RCC पेठला भरपूर साऱ्या शुभेच्छा. खास भरोडीहून एन्जॉय करतात ही मॅच. मया सेठ स्वागत आहे आपलं देखील. मयाभाई भरोडी. विरू बॉलिंग मार्कवर समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ऑब्रेवचा फटका खेळला गेला. फिल्डर डीप मध्ये तैनात आहेत. चांगली फिल्डिंग करतोय. भावेशला आपण तिकडे पाहतोय. एकेका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये गोलंदाज विरूला आपण पाहतोय ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतोय. वीरेंद्रचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा, चांगली लाईन आणि चांगली लेंथ पकडून आतापर्यंत गोलंदाजी केली. बड्डे बॉय सोहेल शेख ऑन स्ट्राईक. फुलटॉस स्वीप करतो ऑन साइडला. चांगला फटका आहे पण बॉल आउटफील्ड मध्ये थोडा स्लो ट्रॅव्हल झाला. फिल्डरला वेळ मिळाला आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सोहेल 2 धावांनी धावफलक पुढे आपण पाहतोय 5. बड्डे गिफ्ट सोहेलला मिळणार नाही पण सोहेल कडून बड्डे गिफ्ट जर RCC पेठला मिळालं तर जबरदस्त होईल काम. VRCC उसाटणे सरपंच चषकाच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या आपण देऊया सोहेलला. विरू पुढचा बॉल वेगवान खोला टाकण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतोय. मनगटाचा चांगला वापर केला यावेळेस सोहेल शेखनं. 2 धावा सहज मिळतील आणि या दुहेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आणि पॅनल्टी ऍड करूया आपण लगेचच. पहिल्या ओव्हर नंतर 2 रनची पॅनल्टी सातपाटी पालघरला आहे. सो टोटल असेल 9. पहिल्या ओव्हर नंतर 7 झाल्यात. 2 रनची पॅनल्टी सातपाटी पालघर संघाला आहे आणि धावत संख्या झालेल्या आहेत त्या 9. यापुढचा सामना जय बजरंग पॉवर शेलार 1 टीम 1 ड्रीम आणि त्यांच्या अगेन्स्ट
गजानन डेव्हलपर भूमी 11 मांडा, जगन्नाना पाटील कल्याण ग्रामीण क्रिकेट ज्यांनी डेव्हलप केलं, आले असाल तर या जगन्नाना मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत VRCC उसाटणीच्या वतीनं. आणि जीवदानी बामण डोंगरे आणि जय बजरंग कारिवली आपण देखील त्याला मला वाटतं कारिवली संघ इथे आलेला आहे. नियोजन अगदी योग्य आहे कारिवलीचं, कारण त्यांना माहिती आहे ट्रॅफिक वगैरे मिळू शकते, त्यामुळे योग्य वेळेवरती गतवर्षी देखील कारिवली संघानं चांगलं परफॉर्मन्स या क्रीडांगणावरती केलं आणि यंदाच्या पर्वामध्ये देखील मोठं स्वप्न घेऊन ते देखील मैदानाच्या आतमध्ये उतरतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं सुमितला आपण पाहणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडं फास्ट खेळा, कारण ऑलरेडी शेड्यूल मध्ये आपण डिले आहोत. आलेल्या पुढील सगळ्या संघांना रिक्वेस्ट आहे की वेळेवरती उपस्थित राहा. येस पंच काय सांगतात बघा यश. येस येस 2 धाबांची पॅनल्टी आहे सातपाटी पालघर संघाला. यापूर्वी देखील आपण चेंज द गेम वडवली ब संघाला ही पॅनल्टी दिलेली, बिकॉज टाइम इज अ मनी. वेळ फार महत्वाचा आहे आणि उशिरा आल्या कारणास्तव ती पॅनल्टी आहे. मला तयार सुमित, ओढी बस अस्त्र बाहेर काढलं होतं. नमित पगडेल आपण पाहतोय, तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका नेहमी महत्वपूर्ण ठरली आहे. आणि पेट म्हटलं की अगदी नुकताच त्या क्रीडांगणावरती PPL सारखी दमदार स्पर्धा आपण पाहिली, जबरदस्त स्पर्धा. संदीप दादा असतील, पनवेल समालोचन समिती असेल, ग्रेट टुर्नामेंट. डॉट बॉल आल्या दरम्यान सुमितला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं नमितनं रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, संपर्क झाला नाही. पुढचा बॉल सुमित वळतोय. नमित साठी खोलात टाकलाय, अनप्लेबल यॉर्कर, ड्रीम बॉल. रात्री झोपताना एखाद्या गोलंदाजानं स्वप्नात बघावा असा चेंडू हाताळतोय. काल याच क्रीडांगणावरती VRCC उसाटण्यासाठी नयननं या प्रकारची गोलंदाजी केली आणि अगदी जबरदस्त गोलंदाजी सुमित देखील या क्रीडांगणावरती करतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. येस ऑफस्टंपच्या बाहेर होते आणि त्यानंतर पायांवरती बॉल लागला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला सलगचा दुसरा डॉट बॉल. नमित वरती दबावे, सोहेलला तर मात्र काहीतरी करावं लागेल. जादुई फलंदाजी मैदानामध्ये गरजेची आहे. समोर खेळलाय, फटक्यात चांगलाय. नमित देखील शांत बसणार नाहीये. ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकता चेंडू धन धन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच चषक, चौकार. चौकार येतोय सुमितच्या विरोधामध्ये. अगदी नमीच्या बॅटमधून आपण पाहतो समोर ड्राईव्ह केला गेला, सुंदर फटका होता. मिडॉनच्या वरून लॉंगॉनला प्रोटेक्शन नव्हतं, लॉंग ऑफ वरून फिल्डर येतील तत्पूर्वी निघून गेला बॉल. 4 रन मिळतात. चौकारानं धावफलक 13 वरती. 13 RCC पेट. वेगवान ऑन साइडला उडवलाय बॉल, बराच काळामध्ये फिल्डर पोहोचतील का पाहायचं. वर्ल्ड कॅच, वॉर्ड कॅच. 22ला आपण तिकडे पाहिलं, रनिंग अँड स्टनिंग कॅच, धावत जाऊन झेल टिपलाय. विकेटचं बदल नमित. बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, असं वाटलं नाही एका क्षणासाठी की झेल होईल, पण शक्य करून दाखवलं. क्षेत्ररक्षक भावेशला आपण तिथे पाहिलं, फार वेगानं पोहोचला आणि त्यानंतर मात्र कॅच कंप्लीट केली. नवीन बॅटर तन्वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा देखील मधल्या फळीतील महत्वपूर्ण फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. नेहमी जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर पेट संघ लवकर ढासळतो. बंटी जोशी, सोहेल शेख जेव्हा स्वस्तात कधी कधी बाद होतात तेव्हा मात्र मधल्या फळीमध्ये येऊन तन्वीर शेखला विस्फोटक फलंदाजी करताना आपण पाहिलेलं आहे आणि आता ती जबाबदारी घ्यावी लागेल. बंटी बाद झालाय, नमित देखील बाद झालाय. 2 महत्वाच्या विकेट पेट संघानं लवकर गमावल्या आहेत आणि आता मात्र तन्वीर शेख आणि सोहेल शेख वरती मोठी जबाबदारी. बॉल तयार सुमित. वेगवान भन्नाट गती, पालघर एक्सप्रेस सुसाट सुटले. गोलंदाजी मार्क वरती सुमितला आपण पाहतोय. काय ती गोलंदाजी,
जबरदस्त आक्रमक आणि अटॅकिंग बाणा आपल्याला पाहायला मिळतं. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी करतोय. डिसिप्लिन बॉलिंग अटॅक ज्याला म्हटलं जातं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बाहेर ठेवला गेला, दूर ठेवला गेला, वाईड यॉर्करचा वापर केला गेलाय. इट्स अ वाईड डॉट बॉल. पुन्हा एकदा खोला टाकतोय. वॉर्ड बॉलिंग अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी, अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी करतोय सुमित. षटक क्रमांक दुसरं पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती. रातो के कातील आरसीसी पेठ आता अडचणीत सापडलाय. एकेका धावेसाठी विवेक बघा अगदी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. आरसीसी पेठला 12 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती. विकेट कोणते गेलेत तर बंटी जोशी आणि नमित पगडे आपण पाहतोय. हेमंत शेठ मडवी, इरामन शेठ पाटील, किरणदादा पाटील, शिवाजीदादा पाटील, सचिनदादा पवार आणि त्यांचा तमाम मित्रपरिवार एन्जॉय करतो ही मॅच अगदी आमच्या मंचावरून. जबरदस्त सामना. एका बाजूला आरसीसी पेठ, रातो के कातील आणि दुसऱ्या बाजूला सलग 2 पर्व ज्या संघाने या क्रीडांगणावरती गाजवलं. सातपाटी पालघर आपण पाहतोय. जबरदस्त मॅच रंगेल. जर इथून पुढे येणाऱ्या 18 बॉल मध्ये एकंदरीत 35-40 धावा जरी मिळाल्या तरी 53-55 ची मॅच सुजल. बघायला मजा येईल, त्यामध्ये शंका नाही. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या वाढेल, कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतोय दादा संघ खेळतात 2,500 अधिक दर्शक ऑनलाईन एन्जॉय करतायत. आणि आतापर्यंत 46,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. ये तो अभी झाकीये, पिक्चर अभी बाकी आहे. पुढचा बॉल फार एंड वर येतोय गोलंदाज. षटक क्रमांक 3. वीरेंद्र आलाय सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिलं फक्त 7 खर्च केल्या होत्या. सगळ्यात महत्वाची विकेट टॉप ऑर्डरला बॅकरमॅन बंटी जोशीला बाहेर पाठवलंय. वॉर्ड बॉलिंग ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवर. ज्या प्रकारचे चेंडू हाताळले जातात, प्रचंड गती आहे आणि त्या गतीचा वापर आणि अगदी योग्य टप्पा. यॉर्क लाईन बॉलिंग. ओ अकू टप्पा ठेवलाय, फोर्स केलाय, बॉल चाललाय मागे डीप मध्ये पॉइंटला. स्कॉर दी विकेट खेळतोय सोहेल शेख. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावली जाईल. टोटल 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तब्बल आपण पाहिलं तर 4 कॅमेऱ्यांसहित या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. आणि येस, अगदी आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचा बाईक सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे, ठाण्याचा भाग, प्राईड ऑफ ठाणे, प्राईड ऑफ वाकलन, केतन म्हात्रे यांच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर सातपाटी पालघर संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. मोस्ट वेलकम. केतन म्हात्रे लाईव्ह एन्जॉय करतायत. मोस्ट वेलकम केतन म्हात्रे. 24,50,000ची तब्बल बोली लागली गेली केतन म्हात्रेवरती. ISPL ला अभिमान आहे, कल्याण डोंबिवलीचा अभिमान आहे, खरं तर ठाणे जिल्ह्याचा आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा. 26 लाखाची आहे. येस सुजल सांगतात 26 लाख तब्बल. 26,40,000. बघा टेनिस क्रिकेट किती डेव्हलप झालंय. अगदी आपण पाहिलं तर विजय पावले सारखा खेळाडू ISPL च्या इतिहासात सर्वात महाग खेळाडू आपण पाहिलं. यंदाच्या अंगामध्ये जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये 32,50,000 तब्बल बोली लागली गेली. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तर सोहेलनं चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. मोस्ट वेलकम केतन म्हात्रे. स्वागत आहे आपलं. ऑनलाईन एन्जॉय करतात ही मॅच. रिव्हर्स अस्त्र काढलं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. बघा दुधारी तलवार आहे, लगा तो आबाद वरना बर्बाद. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. वीरेंद्रचं कौतुक करायला हवं, ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतोय. तीक्ष्ण गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. ऑफ साईडला खेळलाय, बराच का वाट पाहिली होती मोठ्या फटक्याची आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडी चूक झाली आहे. अखेर बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळत आहेत. संयमाचे बांध तोडलेत. सोहेल शेखनं लगावलाय चौकार. संयमाचे बांध आता तोडत असताना अखेरकार मिसफिल्ड मुळे का होईना चौकार मिळाला. बॉल अडवल्यानंतर अगदी फिल्डर थोडेसे कॅज्युअल आपल्याला पाहायला मिळाले. कॅज्युअल अप्रोच तिकडे फिल्डरचा होता. ड्राईव्ह करतोय पुन्हा एकदा मिड ऑफला बॉल आपण पाहतोय समोर. सिंगल मिळेल. एकेरी धाबेनं अगदी धावफलक पुढे जाईल, पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल पुढच्या ओव्हरमध्ये तो बॅटर सोहेल शेख. तिसऱ्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. टोटल आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतायत
फक्त आणि फक्त 20 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, एंड ऑफ थर्ड ओव्हर, आरसीसी पेठ. चला वेळ जास्त घेऊ नका, विनंती आहे की आपण फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या विकट परिस्थिती आहे आरसीसी पेठची. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय आज धावा बनवणं फलंदाजांसाठी थोडं कठीण जात आहे. आदरणीय यशवंतदादा मडवी आणि नवनाथजी मडवी सर, आपलं आगमन झालं. या मोस्ट वेलकम. आपलं मंचावरती यायचं आपण. स्थानपन्न हार्दिक हार्दिक स्वागत सरपंच चषकामध्ये. नवनाथ सर, यशवंतदादा या आपण मंचावरती. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. सोहेल शेख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मिस्टेक झाली, बट डे बॉय सोहेल शेख माघारी परततोय. अखेर सोहेलच्या संघर्षाला पूर्ण विराम लागलाय आणि आता मात्र टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तानाभूत झालाय तो आरसीसी पेठचा. सातपाटी पालघर संघ जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये येतो तेव्हा त्यांचे पुरस्कर्ते म्हणून सगळ्यात पहिले नाव कोणाचं पुढे तर बामल्लीचे आमचे कैलास शेठ पावशे. मोस्ट वेलकम, स्वागत आहे कैलास दादा आपलं या मंचावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिद्धेश कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पेठ म्हटलं की अगदी फलंदाजांचा भरणा आहे, गोलंदाजांचा भरणा आहे आणि सिद्धेश कोळी 5व्या क्रमांकावरती येतोय. सिद्धेश कोळी म्हटलं की आठवण झाली म्हणजे बॉबी कोळी. पेठ धावसंख्या 20. फटका चांगला खेळलाय पण क्षेत्ररक्षक मात्र तिकडे तैनात आहेत. कोणती मिस्टेक नाही, चांगल्या प्रकारे बॉलला उचललं, अडवलं, फेकलं. रनआउटची संधी होती, क्लोज होता, फ्रेम मध्ये दिसत होतं एक्झॅक्टली की बॉल जर गॅदर केला असता, या स्टँडवर लावला असता तर तिथे मात्र विकेट मिळण्याची दाट संभावना होती. 2 धावा इथे मात्र मिळतात. धावसंख्या 2 ने 22 वर. ऍक्शन डिस्प्ले आपल्या स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळेल. घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षकांची ही परभणी आहे. वॉट अ टेलिकास्ट, सुपर टेलिकास्ट बाय ग्रामीण टेनिस क्रिकेट. धावसंख्या 2, 22 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅट ऑन साइडला. अखेरकार ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती तो फटका स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. फलंदाज सिद्धेश कोळीचा बॅट बंद येतोय, कोहली मार राय, विकेट सिक्सर. तर पुढील सामना दोन्ही विजेत्या संघांमध्ये होईल, त्यामुळे श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब संघाचे संघ कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये आपण मंचावरती उपस्थित राहायचं लक्षात ठेवा. जर इथे असाल किंवा ऑनलाईन पाहत असाल तर ही अपडेट तुम्ही घ्या की यानंतर दोन्ही विजेत्या संघांमध्ये मॅच खेळवली जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दिशांतला, दिशांत मात्रेला आपण पाहतोय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय, फटका फसलाय, लगा तो आबाद वर नंबर 5 आणि यावेळेस मात्र आत्मघाती फटक्यानं विकेट घेतली. सिद्धेश कोळी ज्यानं षटकार लगावला होता तो मैदानाच्या बाहेर. प्लीज डीजे ओमी जॉईन ॲज सून ॲज पॉसिबल. ओमी नसतील मंचावरती तर अगदी वेळ लवकर जात नाही.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश वासकर, संदीप दादा भास्कर पीटीसी अगदी लाईव्ह आम्हाला जोडले गेलेत. संदीप दादा स्वागत आहे तुमचं देखील. अगदी आपण पाहिलं तर पनवेल प्रीमियर लीग मध्ये महत्वपूर्ण कामगिरी राहिली आणि त्यांच्या निदर्शनाखाली ती स्पर्धा पार पाडली. पेठ संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. पीटीसीचे प्रोप्रायटर आमचे संदीप दादा भास्कर यांच्या वतीनं 28 झाल्यात फक्त आणि फक्त. आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहिलं तर 20 होत्या, या ओव्हरमध्ये 8 आल्या. चला थोडं लवकर घ्या. सातपाटी पालघर बी फास्ट. गोलंदाज सज्ज होतोय दिशांत. वेगवान प्रचंड गती. सातपाटी पालघर संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडे तीक्ष्ण गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, ती विविधता आहे, ती शैली आहे, अगदी ती जिद्द मनामध्ये. दूरवरचा प्रवास करून जेव्हा जेव्हा सातपाटी पालघर संघ या क्रीडांगणावरती येतो तेव्हा तेव्हा विजयाचं मोठं स्वप्न पाहतो. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज या क्रीडांगणावरती सातपाटी पालघरचे नेहमी जबरदस्त आपण पाहिले. अटॅकिंग बाणा ऑन साइडला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. सरपंच चषक षटकार. समीर पाटील उसाटने आपण संपर्क साधा. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावा. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 4 विकेट 34. 34 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्क वरती आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंशला आपण पाहणार आहोत. कल्याण ग्रामीण क्रिकेट ज्यांनी डेव्हलप केलं. महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रभरामध्ये कोणताही गट असू दे आम्ही नक्कीच खेळू. अगदी हा शब्द ज्यांचा आपण पाहतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेटला ज्यांनी अगदी उंचावरती घेऊन गेलेत. भूमी 11 या नावानं संघ आपण पाहतो. गजानन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर जगन्नाना पाटील मांडा यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. नाही सध्या प्रवीण म्हात्रे अगदी आपण पाहतो तिकडे जगन्नाना आणि विवेक जोशी पेठ यांची चर्चा सुरू आहे. या दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका एक्झिक्यूट केला बॅटर तन्वीर शेख. मी यापूर्वी उल्लेख केला होता तन्वीरचा की जेव्हा जेव्हा टॉप ऑर्डर लवकर निस्तनाभूत होतं तेव्हा तेव्हा मधल्या फळीतील हा फलंदाज जबाबदारीनं खेळतो. संघर्ष करण्याची ताकद या खेळाडूमध्ये. फटका फसलाय की काय? हो नक्कीच. फिल्डरला शोधून काढलंय. 5व्या विकेटचं पतन. निम्मा संघगारात 38 वरती लागणारा धक्का 5वा आरसीसी पेटला. तर चला दरम्यान आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शहबाज शेख. कठीण परिस्थिती आहे, कठीण परिस्थिती आता
RCC पेठ संघासाठी मात्र आपण पाहतोय. पण कठीण परिस्थितीतून मोठा संघर्ष करून कसं जिंकायचं हे नेहमी या संघाला माहिती आहे. उगाच नाही राहतो की कातील म्हटलं जात. कमबॅक करण्याची ताकद आहे. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते पूर्ण देखील करू शकता. ती जिद्द मनामध्ये असायला हवी, ती संघर्ष करण्याची कुवत मनामध्ये असायला हवी. समोर कोण आहे हे विसरून आता नव्यानं उभं राहावं लागेल. RCC पेठच्या या मधल्या फळीतील आणि खालच्या फळीतील फलंदाजांना 5 विकेट 38 धावा. अंश पाटील दूर ठेवलाय यावेळेस. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची नामी संधी आहे. पंचांकडे पाहिलं जाईल. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. व्हाईट बॉल आहे. रनआउट साठी रिव्ह्यूची मागणी केली जाते. व्हाईट दिलेला आहे पंचांनी आणि रनआउट साठी रिव्ह्यूची मागणी केली जाते. येस, बॉल लागलाय की नाही ते पाहिलं जाईल. येस, अगदी हातातून सुटलाय आणि बरोबर स्टंप वरतीच पडलाय. ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीन वरती दाखवला जातोय. हातातून सुटला होता बॉल पण तो डायरेक्टली पडला, तो प्रॉपर स्टंप्स वरतीच. येस, फलंदाज बाद आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय आणि कॅमेरामॅन एकदा आमचे पाहतोय राजा जोशी मॅन फ्रॉम मानेरे यांनी कव्हर केलंय. अगदी योग्य आपल्या कॅमेरा लेन्स मध्ये ती गोष्ट कैद केली. कौतुक आहे राजाचं. जय बजरंग पॉवर शिलार कॅप्टन चला भूमी 11 गजानन डेव्हलपर मांडाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेले आहेत. अंश पाटील पुन्हा एकदा सज्ज होता गोलंदाजी मार्कवर. शाकिब साठी हा बॉल समोर खेळायचा होता. ओ वाड आहे पण टाळ्या वाजवा जोरदार. मैदानाच्या चारी बाजूनी टाळ्यांचा आवाज यायला हवा. ज्या प्रकारचे एफर्ट्स लावले स्वतः गोलंदाजानं ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल आणि अगदी आपण पाहतोय ज्या प्रकारे ते एफर्ट्स आपण पाहिले. प्रयत्नांना 100 मार्क आहे. मी यापूर्वी देखील उल्लेख केला, गावाच्या नावाची टी शर्ट जेव्हा आपण परिधान करतो तेव्हा हा संघर्ष, ही जिद्द मनामध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या संघर्षासाठी, गावाच्या नावाच्यासाठी, त्या जिद्दीसाठी सलाम आहे. अंश पाटील हॅट्स ऑफ टू. व्हॉट एफर्ट, ब्रिलियंट एफर्ट, जबरदस्त एफर्ट आपण पाहतो मैदानामध्ये अंश पाटीलचे. ड्राईव्ह करतोय समोर, चांगला ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजनला फार वेगानं येतात. सिंगल मेल एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय RCC पेठला. जय बजरंग पॉवर शेलार 1 टीम 1 ड्रीम आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 गजानन डेव्हलपर मांडा. चला दोन्ही संघ कर्णधार आपण या. येस, मोस्ट वेलकम डीजे ओमी, स्वागत आहे आपलं. ओमी शिवाय अगदी हे क्रीडांगण अपुरं वाटतंय. यायचं ओमी, स्वागत आहे आपलं. अंश पाटील पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट. बॉल ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल. रनआउटची विकेट मिळू शकते आणि येस डेफिनेटली मिळेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. बिग विकेट डाऊन. सातपाटीचे आमचे कल्पेश दादा पाटील ऑनलाईन एन्जॉय करतात मॅच. सातपाटी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आदेश पाटील उसाटणे या उद्योजक, ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रातील येणाऱ्या भविष्य काळातील मोठं नाव उसाटणेचं. रस्त्याच्या मध्ये ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की आपण ते थोड्या बाजूला करून घ्या, कारण हिललाईन पोलीस स्टेशनचे सीनियर साहेब आमचे येत आहेत या क्रीडांगणावरती. खाकी वर्दी अगदी म्हटलं का सद्रक्षणाय खलनिग्रणाय आणि जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सद्रक्षणाय खलनिग्रणाय सिनियर पोलीस ऑफिसर साहेबांचे ते आगमन होतंय. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत, सुस्वागतम. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, धाव मिळणार नाहीये. मी यापूर्वी देखील सांगितलं धावेसाठी संघर्ष करावा लागला RCC पेठला. इतिहासामध्ये तुम्ही काय लिहिलंय, कोणत्या क्रीडांगणावरती, या गोष्टी क्रिकेटमध्ये चालत नाही. तर या भविष्य काळात प्रेझेंट मोमेंटला तुम्ही कसा खेळ करता हे फार महत्वाचं आहे. आणि या स्क्रीनवरती पाहू शकाल
डॅशिंग डायनामिक व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय सद्रक्षणाय खलनिग्रणाय ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारं कोण तर महाराष्ट्र पोलीस. आणि अगदी आपण पाहतोय साहेबांची ही रॉयल एंट्री आपल्या मंचकावरती आपण पाहतोय. डॅशिंग सरपंच रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र असं कुठलंच गाव नाही र जिथे शिवाजी पाटील दादाचं नाव नाही र. आमचे सरपंच साहेब अगदी साहेबांसोबत येत आहेत. त्यासोबत किरण दादा पाटील यांचा देखील आपण पाहतोय सचिन दादा पवार आणि कार्यसम्राट माजी सरपंच उसाटणे हेमंत शेठ मडवी यांना देखील आपण तिकडे पाहतोय. नाही हो आमदार नाही दर्जा त्याचा नाही हो आमदार नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा शिवाजी पाटील शोभदैर करा सरपंच गावाचा शिवाजी पाटील शोभदैर करा सरपंच गावाचा. येस सुजल तेजस भोईर 42 झाल्यात ना 42. येस 42 झालेले आहेत लक्षात ठेवा. सातपाटी पालघर संघ विजयासाठी 43 धावांची गरज असेल. मंचावरती अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस शेवाळे साहेब आपण पाहतो आपल्या मंचावरती विराजमान आहेत. खरं तर त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांना वेळ कमी मिळतो. अगदी जनतेच्या सेवेत नेहमी ते हजर असतात. पण अगदी आपण पाहिलं तर आज वेळात वेळ काढून खास या स्पर्धेसाठी ते आलेत. आमच्या मंचाची शोभा साहेबांनी वाढवलीत त्याबद्दल विद्यमान सरपंच उसाटणे शिवाजी पाटील दादांच्या वतीनं आणि VRCC उसाटणेच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. श्री गजानन डेव्हलपर भूमिलन मांडाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग पॉवर शेलार वन टीम वन ड्रीम कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. शेवाळे साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. साहेब आपल्या शुभास्ते आम्ही ते नाणेफेकीचा कौल पूर्ण करणार आहोत. एक दमदार सामना पुढचा देखील पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपजी शेवाळे साहेब आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि साहेबांच्या शुभास्ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. शिवले साहेबांच्या शुभास्ते टॉस येथे कंप्लीट केला जाईल. हेड्स अँड हेड सिटीज टॉस जिंकलाय जय बजरंग पॉवर शेलर वन टीम वन ड्रीम. अगदी आपण पाहतोय दूरवरचा प्रवास करून आलात. प्रथमतः प्रवास कसा राहिलाय? चांगला राहिलाय. काय वाटलं जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही आत आलात? हे दर्जेदार आयोजन पाहिलं, आमच्या संपूर्ण VRCC उसाटण्याची मेहनत आणि या स्पर्धेचं स्वरूप काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. काय वाटतं यापूर्वी मांडा संघाच्या अगेन्स्ट तुमची मॅच झाली होती? नाही, फर्स्ट टाइम आहे. काय नवीन स्ट्रॅटेजी मांडा संघाच्या अगेन्स्ट असेल? काय नाही, स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही. रेग्युलर टीम पूर्ण उपस्थित आहे का? हो नक्कीच. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी. आणि टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय पॉवर शेलार जय बजरंग पॉवर शेलार या संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते श्री गजानन डेव्हलपर भूमी 11 मांडा या संघाला. साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे, कारण अगदी धावपळीच्या दैनंदिन जीवनातून त्यांना वेळ मिळत नाही. पण आज खास आपल्या या सरपंच चषकासाठी शिवळे साहेब इथे उपस्थित राहिलेत, त्याबद्दल साहेबांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अगदी आपण पाहिलं तर बॅट्समन अजूनही गेले नाही आहेत सातपाटी पालघर. का उशीर लागतोय प्लीज? आदरणीय नवनाथजी मडबी सरांना विनंती असेल की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय नवनाथजी मडबी सर. ओमी आदरणीय नवनाथजी मडबी सरांना विनंती आहे की आपण या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. हेमंत शेठ मडवी उसाटणे विद्यमान सरपंच उसाटणे शिवाजी दादा पाटील, त्यासोबत सचिन दादा पवार आपण जॉईन व्हायचंय. आमचे किरण दादा पाटील देखील तिकडे आहेत आणि अगदी या सर्व आमच्या मुख्य आयोजकांचे शुभास्ते आम्ही सन्मान करतोय नवनाथजी मडबी सरांचा. यशवंत दादा मडबी आपण या. आदरणीय यशवंतजी मडबी दादांना विनंती असेल की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. जगन्नाथ पाटील मांडा यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचंय.
रॉयल मंच सजवला गेलाय या रॉयल पाहुण्यांसाठी आणि अगदी आपण पाहतोय आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित दमदार मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. दमदार सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा महासंग्राम सरपंच चषक 2025. 43 टार्गेट. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल याचा धावतं वर्णन ऐकण्यासाठी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्त. मी तुर्तास माझ्या वाणीला विश्रांती देतोय. ऐक्य आवाज रायगड परिसरातील नामवंत समालोचक शेरो शायरी के बेताज बादशाह बाबूशाह सरांचा इट्स ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर प्रथमेश ठाकुर सर आलेले सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत है. चलिए उसके साथ साथ देखिए बात करेंगे सेवाली साहब यहाँ पर तशरीफ रखे हैं. महाराष्ट्र पुलिस है. वेलकम साहिब, आपका स्वागत है. सरपंच ट्रॉफी वरिष्ठ पुलिस देखिए बात करेंगे महाराष्ट्र पुलिस सेवले साहब. उसके साथ देखिए यशवंत मडवी साहब है. नवनाथ मडवी साहब देखिए बात करेंगे टीचर हमारे खास सम्मान है. हेमंत सेठ मडवी देखिए बात करेंगे. कहते हैं ना दम कपड़े में नहीं दम जिगर में होना चाहिए. और जो हमने सरपंच ट्रॉफी में हम देख सकते हैं यहाँ पर से पूरी ताकत पूरी जोर देखिए इस टूर्नामेंट में. और इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे कल आने वाला अंतिम नाइट है. और सही बताएं यहाँ पर प्रथमेश के टारगेट छोटा है, 43 रनों का टारगेट है. लेकिन टारगेट को कभी भी कम मत मानिए भाई. और अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है. गेंदबाजी के लिए तैयार से अरबाज से गए रफ्तार के सौदागर. और पहला गेंद देखिए कमाल का अप ड्राइव है. कवर पर फील्डर थे लेकिन से थोड़ा सा देखिए यहाँ पर आज बड्डे बॉय सोहेल से गए मुबारकबाद देना चाहेंगे. और शायद उनका पल्ला यहाँ पर देखते हैं यहाँ पर शांत रहा और उनके पल्ले की खामोशी. और उसके साथ साथ सातपुड़िया टीम के देखिए यहाँ पर गेंदबाजी की सराहना करना होगा. जो शुरुआत उन्होंने देखिए शुरुआत ओवर से दिलाते रहे लगातार से 3 ओवर में बांध कर रखे. और उसके बाद चौथा ओवर में थोड़ा खुलकर बल्लेबाजी किए. और वो भी बल्लेबाजी में देखिए थोड़ा सा सिद्धेश अविनाश का यहाँ पर बना था साझेदारी. और वो साझेदारी भी तोड़ने में कामयाब रहे. कहते ना दोस्तों प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी ये बहुत अहम होती है. जो साझेदारी यहाँ पर पेट टीम का बन नहीं पाया जिसके कारण टारगेट इतना बड़ा तो नहीं है लेकिन बड़ा हिट यहाँ पर लगा. फील्डर है भाई, बन जाएंगे दर्शक. AK-47 भरलंय सारं मैदान सरपंच चषक नंबर 1. सरपंच चषक नंबर 1. सरपंच चषक नंबर 1. खेळ हा रंगणार तुफान आज या उसाटे गावान. क्या बात है, क्या बात है. देखिए सरपंच साहब कहते ना कोई भी इंसान रातों रात सफल नहीं होता है. सफल होने के लिए समय लगता है भाई. यहाँ पर छक्का देखिए आया दूसरी गेंद पर. चलिए प्रणीत मेहर देखिए पर बल्लेबाजी करते हुए अरबाज से क्या पर फिर से एक बार देखिए कलाई चलाई यहाँ पर. कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है भाई. और बादल के बरसने से यहाँ पर बल्लेबाज बरसते हुए टुकुर 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 नहीं बादल के बरसने से अब बैटर देखिए बरसते हुए. चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पहुंच गया 11 रन से. हेमंत सेठ मडवी देखिए चेहरे पे स्माइल है. ए भाई आपके प्यार आपकी मोहब्बत है आज इस मुकाम तक पहुंचे. तैयार अरबाज से फिर शिकबार है. और इस बार देखिए खींचाए ऊंचाई तो ली यहाँ पर लंबाई की कमी रह गई भाई यहाँ से. और रातों के कातिल आरसीसी पेट टीम देखिए बता रहे हैं भाई यहाँ से आओ गुरु करे पीना शुरू. और पेट टीम ने देखिए वीकेंड लेना कर दिए शुरू. डीजे बोला तू सांगा तो मी काय करू. आओ गुरु सेलिब्रेशन थोड़ा सा आरसीसी पेट टीम का हो चुका है शुरू. क्योंकि कोई भी इंसान देखिए रातों रात स्टार नहीं होता है, रातों रात सफल नहीं होता है. सफल होने के लिए वक्त लगता है भाई. 11 रन बनाए हैं. देखिए एप्पल को सफल होने के लिए 42 साल लगा था. नोट कर लीजिए भाई. अमेजोन को भी सफल होने के लिए 28 साल लगा था. और बाबूशाह को भी सफल होने के लिए 3 साल लगा था. हीरावन सेठ वाले शब्द की बात करें. गोल्डन मैन है, मखमली चेहरा.
चलिए बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंचा है रमन सेठ पाटिल साहब देखिए जिनकी तरफ से यहाँ पर 1000 कैश प्राइज है कॉमेंटेटर के लिए आ चुका है। नहीं बात करेंगे प्रथमेश अर्जुन बाकी है थाम जरा बाबा यहाँ होठों से नहीं भाई यहाँ नोटों से बात होती है। सरपंच ट्रॉफी में होठों से कम बात होती है नोटों से ज़्यादा। और कल मुझे लगता है सबनम नहीं बरसेगा भाई टुकुर 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 टुकुर। तो देखते हैं यहाँ पर टीम का स्कोर देखिए 11 बनाए तैयार गेंदबाज है और इस बार देखिए हल्के हाथों से खेला यहाँ पर जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए 1 रन आता हुआ। ये भी अच्छा सोच है बल्लेबाज के यहाँ पर। चलिए टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 12 रन बनाए हैं और अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर पहला विकेट कपाए हैं। बुरदुल गावचे मुकुंददा पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। हेमंत शेट मडवी बघा आपल्याला आमंत्रण करतायत। मुकुंददा या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। चलिए बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर है 12 लेकिन टेस्ट में 400 रन बनाने वाले प्रेम लारा अब देखिए यहाँ पर और एक सिंगल आता है। ये भी अच्छा सोचें कि इतना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाऊं। हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाने से बेहतर है सिंगल डबल देखिए। और इसके साथ साथ देखिए टीम का स्कोर 13 रन बनाए हैं और यहाँ पर देखिए 43 का टारगेट है। अभी भी देखिए 30 रनों की जरूरत है और 24 गेंद बचा है। कहते हैं ना रातों में अक्सर फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही कब्रिस्तान जाना है या मंदिर जाना है। तो ये मैच कहाँ पहुंचेगा कहना बड़ा कठिन है क्योंकि जब जब रातों के कातिल रहते हैं ये छोटा टोटल को फाइट करते हैं। या पंचक्रोशीतील सर्वोत्कृष्ट डीजे ऑपरेटर म्हणून ओळखलं जातं। अगदी काकी वर्दी परिधान करून आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या मंचावरती विराजमान आणि त्यांच्यासाठी डेडिकेट केलेलं हे सॉन्ग आपण ऐकतोय। जबरदस्त ग्रेट वर्क डीजे उमी। नहीं सही बताए प्रथमेश जी ये सलमान शाहरुख आमिर ये नकली हैं भाई असली हीरो देखिए देश के ये हैं। दिलीप दादा पाटील यांचे इथे आगमन झाले मंचावरती। मोस्ट वेलकम दिलीप दादा हार्दिक स्वागत आपलं देखील बीआरसीसी उसाटणीच्या वतीनं। बहुत बढ़िया देखिए प्रथमेश महाराष्ट्र पुलिस है जिनकी मेहनत देखिए 3 रात इकट्ठा कर कर सुरक्षित है। और यहाँ पर देखिए गेंदबाज के लिए थोड़ा सा सुरक्षित कठिन है भाई। यहाँ पर दिल ने चाह जिसे जान से ज्यादा और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा। बंटी जोशी के ऊपर पहला गेंद के ऊपर वार टोटल देखिए 17 तक पहुंचा। यहाँ पर अच्छा सोच यहाँ पर बड़ी दूर से देखिए टीम आई है लगभग। मुझे यहाँ पर समीर पाटिल ने बताया कि दोपहर 3 बजे टीम निकले थे ट्रैफिक में फंसे देखिए 2 बजे 12 खिलाड़ी बता रहे हैं। मुकुंद सेठ पाटिल देखिए दिलीप सेठ पाटिल एवन जोड़ी देखिए इनकी तरफ से भी 500 रुपये कैश प्राइज देखिए कमेंट्री बॉक्स को आता हुआ। चलिए बहुत बहुत आभार। यहाँ पर देखिए क्या कमाल की बल्लेबाजी। ये टीम देखिए दिन के 2 बजे प्रथमेश है दोपहर के 2 बजे निकले और बड़े दूर से आए हैं। अब बता रहे हैं भाई प्यार का तोहफा भी लेकर जाएंगे। पिछले साल खिताब लेकर गए थे ट्रॉफी लेकर गए थे। और बल्लेबाजी बात करेंगे यहाँ पर बाइक है भीरू बाबरे देखिए बाइकर में थे भाई अब इस वक्त मैदान पर हैं। ओ अच्छी गेंद है। ये रातों के कातिल हैं भाई। इनकी चाल धीमी है कछुआ की जैसे लेकिन कछुए ने यूं ही नहीं बाजी जीता था भाई खरगोश से। चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी। चौका खाए टप्पल आया उसके बाद देखिए डॉट गेंद आता हुआ। अब देखिए धीमी चाल में क्या करते हैं भाई। टीम का स्कोर देखिए 19 रन है। कहते ना सफलता कभी अमीरी गरीबी देखकर नहीं आती है भाई। मेहनत करना होगा अगर 43 रन बचाना है। चेक करेंगे अंपायर कॉल खास करके वाइड चेक किया जाएगा। अरविंद सर देखिए बल्लेबाजी की बात करेंगे। चिराग पगदारा देखिए बल्लेबाज स्ट्राइक पर हैं और इसके साथ देखिए बात करेंगे वीरू बाबरे भाई छोटा मोटा मामूली खिलाड़ी ये नहीं है भाई। चलिए यहाँ पर फिर डिलीवरी बैटर थोड़ा सा हल्के से देखे क्रॉस खेलने के अपने कंट्रोल बॉडी को घसीटा उस स्टंप के बाहर और गेंद देखे लेग स्टंप के ऊपर से गुजरते निकले। चलिए कड़ा संघर्ष और उसके बाद देखिए सीधा स्ट्रेट खेले हमारे फील्डर्स हैं लेकिन बन जाएंगे दर्शक। यही तो बात किया भाई सफलता कभी अमीरी गरीबी नहीं देख कर आती है मेहनत देख कर आती है और ये मेहनत का चौका।
क्या बात है यहाँ पर महाराष्ट्र पुलिस देखिए लगातार यहाँ पर डीजे उम्मीद आपका तारीफ करना चाहूंगा। और टोटल देखिए 23 रन बनाए। मुकुंद पाटिल साहब देखिए, दिलीप सेठ पाटिल साहब A1 जोड़ी आवक कैच के लिए पार देखिए 500 रुपया कैश पाइस पकड़े। ओ कमाल के बल्लेबाजी भाई, दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और चिराग बल्लेबाजी कर रहे ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी। यहाँ पर निश्चित रूप से और कमाल के देखिए स्क्रीन पर इस वक्त देख सकते हो ये चेहरा देखिए भाई, महाराष्ट्र पुलिस उसके साथ देखिए पूरी हमारे ऑर्गेनाइजर्स। इसलिए तो कहा जाता है ना कि जिंदगी में काम ऐसा करो लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। आज सरपंच ट्रॉफी देखिए घर घर पर है, टीवी पर मैच देखा जा रहे हैं, लेकिन टीम का स्कोर 27 बना है। लेकिन अभी देखिए जीत और हार के बीच फासला बहुत नजदीक आ चुका है, क्योंकि 18 गेंद अभी यहाँ से शेष है। अगर 18 गेंद में अगर जीत की बात करेंगे ना 16 की जरूरत है। कहते ना सब काम का छोड़कर हम टीवी पे देख रहे हैं क्रिकेट, आरसीसी पेट को कब मिलेगा विकेट, ये इनके दर्शक बयां कर रहे होंगे। लेकिन यहाँ पर 7 बजे टीम के दर्शक यही कह रहे होंगे भाई आओ भाई ये जोड़ी को और मजबूत बनाइए भाई। इसलिए कहा जाता है ना प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी। डॉक्टर के पास कई टेस्टिंग दिया गया और डॉक्टर ने एक ही सवाल पूछे, ना कोविड बड़ा था ना कैंसर बड़ा था, सबसे बड़ा था वो प्यार की बीमारी। और क्रिकेट में वो साझेदारी, उस साझेदारी के बाद देखिए और एक बड़ा हिट यहां पर तुन्ना तुन्ना। अरे गेंद कहां गया मुन्ना, गेंद देखिए सीधा मलंगड़ चरण। देखिए यहां पर ताबड़तोड़ बल्लेबाजी बीरू बाबरे देखिए पिछले साल के बाइकरमैन। ओहो बाइकरमैन बता रहा है भाई मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना, और मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु मेरा पिछला साल का जरा हाईलाइट देख लेना। और क्या क्लासिक बल्लेबाजी कर रहे हैं भाई। स्कोर देखिए पहुंचा दिया 34 34 रन। कहते ना जिंदगी में अगर आपको वीरू बाबरे बनना है ना तो देर रात तक चार्टिंग करने से बेहतर उनका शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए, मेहनत देखें। कहते ना पढ़ना भी तुम्हें है, लड़ना भी तुम्हें है, ये लड़ाई खुद से ये समझना भी तुम्हें है। और क्या बेहतर दोनों बल्लेबाज समझते हुए 34 तक पहुंच गए अभिजीत से केवल नजदीक है, टाइमिंग के ऊपर भरोसा किया लेकिन विकेट फंस गया। यहां पर देखिए कहती ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, और चिराग का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। ओ कोई तो चल सिद्ध फड़िए। मैच खेल रहे थे भाई, टोटल की बात करेंगे 34 बनाए हैं, जीत की बात करेंगे तो अभी भी 9 रनों की जरूरत है। जब 54 पर 2 विकेट था प्रथमेश, तभी हरमीत कौर और जेमिमा के बीच में 167 रनों की साझेदारी हुई थी। तभी उस साझेदारी की ताकत से हमने सेमीफाइनल मैच जीता था और फाइनल तक पहुंचे थे। तभी तिरंगा लहराए थे भाई चक दे इंडिया। माइश मत हो बंदे वजूद तेरा छोड़ा नहीं, तो वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। अभी भी देखिए गेम में अगर लौटना चाहेंगे तो फिर कसी हुई गेंदबाजी और अच्छी फील्डिंग दोनों चीज अच्छा करना होगा। लगन एक छोटा सा शब्द है, जिससे लग जाए ना वो जीवन बदल देता है। अब उस लगन से गेंदबाजी फील्डिंग करनी होगी, लेकिन अच्छा स्थिति में इस वक्त 7 बजे टीम 15 गेंद 9 की जरूरत है। और सेंसिबल क्रिकेट देखिए यहाँ पर है, कहते ना बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। और ये चलिए भाई बहुत बड़ी गलती हो गई। ऐसा लग रहा है कि मैच जल्दी छोड़ रहे हैं भाई, इतनी जल्दी मेरे हिसाब से नहीं छोड़ना चाहिए था। 2024 का T20 वर्ल्ड कप देख लीजिए, 30 गेंद पर 30 की जरूरत थी, तभी कुछ लोगों ने टीवी ऑफ कर लिया था और वहां से हमने कमबैक किया था भाई। 2 रन आता हुआ अभी भी देखिए 7 की जरूरत है, 14 गेंद बचा है।
क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ कहा नहीं जा सकता है। ओ ये चलिए शॉट ऑन पुल कीन को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। अभिमाना तिरंगा तो 7 है, वो गेंद पे 3 आया था जो चलिए कोई बात नहीं, यहाँ पर होता है कभी कभी गलती इंसान से होता है। और अंपायर ने देखे कैलकुलेशन बड़ा अच्छा रखे थे, लेकिन तभी हमने अंपायर वहीं बता देते तो अच्छा रहता था जब 7 रन हमने बोले। चलिए तुरंत गेंद गिरा, कोई बात नहीं कोई बात नहीं। कोल कोल चलिए जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं। बहुत अच्छी अंपायरिंग देखिए।